आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघणार आहोत। नागपुरातील संविधान चौकात आदिवासी गौंडगोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच। गौंडगोवारी समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। आमरण उपोषणाचा 12वा दिवस। राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध। एकूण 21,678 पदांसाठी भरती होणार। भरतीत मराठीसाठी सर्वाधिक 18,373 जागा। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर। मानधनवाढ, प्रलंबित भत्त्यांसह विविध मागण्यांसाठी उद्यापासून निवासी डॉक्टरांचा संप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नको आहेत। उच्च न्यायालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं। सुरक्षा रक्षकांच्या आवश्यकतेचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। कोल्हापुरात अनोख्या मागण्यांसाठी सायकल रॅली। लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे आणि मटण स्वस्त झालंच पाहिजे या अनोख्या मागण्यांसाठी कोल्हापूरकरांची ही रॅली आणि रॅलीला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा। ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून राजकीय पक्षाची घोषणा। पुढील 2 दिवसात पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार। वाहतूक कोंडीत पुणे जगात 7वं दिवसेंदिवस। शहरातील वाहतूक समस्येत वाढ होत्या। अखेर चंपाई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत। भाजपचं ऑपरेशन लोटस अपयशी ठरलंय। अटकेची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच हेमंत सोरेन विधानसभेच्या कामकाजात सहभागी। 31 जानेवारी हा लोकशाहीतला काळा अध्याय। या काळ्या प्रकारात कुठे ना कुठे राज्यपालांचा देखील सहभाग। हेमंत सोरेन यांचा विधानसभेत बोलताना आरोप।